हॅलो हाय वेलकम टू माय चॅनल. आज पहिलाच ब्लॉग शूट करते आहे. खूप दिवसापासून विचार करत होती व्लॉगिंग करूयात, पण आज फायनली ठरवलं की स्टार्ट करूया. सो आज माझा नवरा ऑफिसून आला आणि वीकेंड पण होता. सो त्यांनी ठरवलं की आपण कार वॉश करू, अंगणात जरा पाणी मारू. इकडे सिद्धेशचं मध्ये मध्ये चालू होतं, बाबा मी करतो, माझ्याकडे द्या माझ्याकडे द्या. मग त्याने बाबांना मदत केली आणि तोही खूप ओला झाला. तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मीही त्याला भिजू देते, तेवढंच थोडीशी मज्जा म्हणून. आणि मग इकडे मी पटकन स्वयंपाकाची तयारी केली आणि आज बेत होता शेवभाजीचा. सो पटकन भाजी बनवली, तोपर्यंत सिद्धेशने अंघोळ वगैरे त्याची आवरली. आणि रोज बाबा आपले अंघोळ झाल्यावर काय करतात, देवपूजा वगैरे. सो त्याने बाबांच्या अगोदर सुरुवात केली. सगळे देव देवघरातून एक 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 काढले, सगळे देव त्याने ताटामध्ये ठेवले आणि मग त्याने त्यांना मस्त पाण्याने अंघोळ घातली, देव मस्त स्वच्छ केले. यातून मला खूप विशेष वाटलं हे बघून की आपण रोज जे करतो ना ते मुलं अगदी तसंच्या तसं अनुकरण करतात. त्यामुळे आपण नेहमी त्यांच्यासमोर वागताना बोलताना भान ठेवलं पाहिजे की आपण काय करतोय, कारण मुलांची बुद्धीची वाढ इतकी हे होत असते की ते लगेच त्या गोष्टीचं अनुकरण करतात. सो इतक्यात मी पटकन त्याच्यासाठी ब्रेड पकोडा बनवला, कारण काल त्याची भाजीपोळी खायची बिलकुल इच्छा होत नव्हती. सो आज विचार केला आपण त्याच्यासाठी काहीतरी वेगळं बनवूयात. मी त्याला पाव देणं अवॉइड करते. सो मी त्याला इथे व्हीट ब्रेड यूज केले. देतच नाही असं नाही, बिकॉज आपण त्याला मुलांना काही दिलं नाही ना त्या गोष्टीची त्यांना जास्त उत्सुकता वाटते. त्यामुळे माझं असं मत आहे की आपण त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे. सो त्यातली त्यांची जी जिज्ञासा असते ना ती थोडीशी कमी होते. सो त्याने जो ब्रेड पकोडा खूप एन्जॉय केला. इथे तुम्हाला त्याच्या एक्सप्रेशनवरनं ते कळतच असेल. त्याने तो खूप आवडीने खाल्ला आणि तो नंतर मला थँक्यूही म्हणाला. आपण बनवलेलं मुलांनी खाल्लं ना खूप बरं वाटतं. मग इकडे आम्ही पटापट रेडी झालो आणि मग सिद्धेशला विचारलं, तुला माझ्यासोबत फिरायला यायचं आहे की? तो हो बोलला. मला थोडी ग्रॉसरी शॉपिंग करायची होती. मग आम्ही निघालो ग्रॉसरी शॉपिंगला. इकडे जाताना बाहेर खूप ऊन होतं आणि मी आज सिद्धेशची कॅप विसरली होती. तर तो मला रस्त्याने म्हणत होता, आई माझी कॅप कुठे, आई माझी कॅप कुठे. मला खूप थंडी वाजते, कारण त्याला ऊन लागतं हे सांगता येत नव्हतं. इतक्यात आम्ही पोहोचलो शॉपिंगला आणि तिथे खूप साऱ्या ज्यूसच्या बॉटल बघितल्यावर सिद्धेशला असं झालं की मी कुठली बॉटल उचलू आणि काय घेऊ आणि काय नको. मग मी पटापट काही शॉपिंग केली. पनीर, श्रीखंड वगैरे जे मला घ्यायचं होतं ते पटपट घेतलं. आणि इथे मला एक कुकीज मिळालं ओट्सचं. सो मी तेही घेतलं, बिकॉज मैदा अवॉइड करायचं सिद्धेशला देणं. इकडे पटकन आल्यावर भाकरी टाकली, जेवण केलं, कैरीचं पण आणलं होतं ते घेतलं. त्यानंतर इव्हिनिंगला आम्ही सिद्धेशला सँडल आणले होते. सो म्हटलं त्याला ट्राय करून बघावेत. सो न्यू सँडल बघून सिद्धेशलाही खूप छान वाटलं. त्याने ते ट्राय केले आणि ते घालून तो खूप खुश झाला. मग तो मला म्हटला की आई चल आपण कुठेतरी बाहेर जाऊया. सो आम्ही निघालो. एक प्रोग्राम आम्ही काल बघितलेला तिथे. सो तिथे गेलो तर बघितलं खूप सारी गर्दी होती, कारण आज सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार होता आणि सिद्धेशच्या बाबांना पण ऑफिसला जायचं होतं. सो आम्हाला काय वेळ नव्हता जास्त आणि इतकी गर्दी बघितल्यावर आम्ही ठरवलं की आपण आत्ता असंच रिटर्न जाऊयात. सो ते बघितलं आणि घरी आलो. असा संपवला मी आजचा दिवस. बाय बाय.